नमस्कार मंडळी. कुस्ती म्हटलं की अंगात रक्त सळसळतं, पण पुण्याच्या मुळशीतील पोडमध्ये जे घडलं त्याने संपूर्ण कुस्ती विश्व हादरलं. महाराष्ट्र केसरी सिकंदर शेख आणि तगडा मल्ल माऊली कोकाटे यांच्यातील 11 लाखांची कुस्ती पाहण्यासाठी हजारो कुस्तीप्रेमी जमलेले होते. पण या कुस्तीला अचानक गालबोट लागलं. भर आखाड्यात सिकंदर शेखवर हल्ला करण्याचा प्रयत्न झाला का सिकंदरला जाणून बुजून टार्गेट केलं जातंय? आजच्या या व्हिडिओमध्ये आपण या संपूर्ण प्रकरणाची माहिती पाहणार आहोत. नमस्कार मंडळी, मी गंगाधर तितिरमारे. वादाची नेमकी ठिंगणी कशी पडली? यामध्ये मुळशी तालुक्यातील पोड येथे महाशिवरात्रीनिमित्त भव्य कुस्ती मैदानाचं आयोजन करण्यात आलेलं होतं. मुख्य लढत होती सिकंदर शेख विरुद्ध माऊली कोकाटे. कुस्ती सुमारे तासभर चालली. आयोजकांनी घोषणा केलेली होती की कुस्ती निकालीच होईल. कुस्ती रंगात आलेली असताना माऊली कोकाटे आक्रमक पवित्रा घेतला. व्हिडिओमध्ये दिसते की माऊलीने सिकंदरच्या मानेवर वारंवार फटके मारायला सुरुवात केली. यामुळे आखाड्यातील वातावरण तापलं. तो 60 सेकंदचा थरारा म्हणजे जेव्हा सिकंदरने या फटक्यांचा प्रतिकार करायला सुरुवात केली तेव्हा अचानक माऊली कोकाटेंचा एक समर्थक थेट आखाड्यात घुसला. त्याने थेट सिकंदर शेखवर हात उचलण्याचा प्रयत्न केला. काही समजायच्या आतच आणखी काही लोक आखाड्यात शिरले आणि सिकंदरच्या अंगावर धावून गेलेले. यामुळे मैदानात एकच गोंधळ उडाला की पंच रोहिदास आप्पा आणि सिकंदरचे गुरु विशाल हारगुडे यांनी तात्काळ मध्यस्थी केली. अन्यथा मोठा अनर्थ घडला असता. या राड्यानंतर कुस्ती थांबवण्यात आली. बराच वेळ गोंधळ सुरू होता. शेवटी परिस्थिती नियंत्रणात आल्यानंतर आयोजकांनी कोणताही वाद वाढू नये म्हणून सिकंदर शेख आणि माऊली कोकाटे या दोन्ही पैलवानांना संयुक्त विजयी घोषित केलं. पण कुस्ती निकाली न झाल्याने चाहत्यांमध्ये मोठी नाराजगी पाहायला मिळालेली. सिकंदर शेखची पहिली प्रतिक्रिया. या घटनेनंतर सिकंदर शेखने अत्यंत संयमी भूमिका घेतलेली आहे. त्याने म्हटले आहे की मैदानात कुस्ती खेळताना शरीरातील रक्त गरम असतं, त्यामुळे काही गोष्टी घडतात. पण आखाड्यात बाहेरील व्यक्तींनी येणं हे चुकीचं आहे. सिकंदरने या वादावर पडदा टाकण्याचा प्रयत्न केला असला तरी सोशल मीडियावर सिकंदरला टार्गेट केलं जातंय का अशी चर्चा सुरू झालेली आहे. मित्रांनो, कुस्ती हा सक्तीचा आणि युक्तीचा खेळ आहे. पण अशा प्रकारे आखाड्यात घुसून पैलवानांवर हात उचलणं तुम्हाला योग्य वाटते का? माऊली कोकाटे आणि सिकंदर शेख यांच्यातील या वादात तुमचं मत काय आहे? कमेंट्समध्ये नक्की सांगा. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा आणि अशाच अपडेट्ससाठी माझ्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. तोपर्यंत धन्यवाद.